नमस्कार सर. नमस्ते. मागील दोन्ही भागात आपण अतिशय सुंदर अशी माहिती दिली, पण आज आम्हाला वारकरी संप्रदायाच्या पूर्वीचा भागवत धर्म स्थापन होण्याच्या अगोदर काही संप्रदाय होते का आपला वारकरी संप्रदाय हा सुरुवात झाली का याच्या अगोदर कोणकोणते संप्रदाय होते? कारण वारी ही पूर्वीपासून चालत आली आणि दिंडी म्हणजे पालखी जी आज म्हणतोय आपण किंवा दिंडी हे आता तुकाराम महाराजांच्या पासून सुरुवात झाली ना, त्यांच्या बंधूंच्या पासून. पण जी वारी अगोदर होती त्या अगोदर भागवत संप्रदाय, त्या अगोदरचे काही संप्रदाय महाराष्ट्रात होते का आणि ते कसे होते किंवा त्यांचं कार्य महाराष्ट्राबाहेरचे काय आपल्यात महाराष्ट्रात आलते का किंवा महाराष्ट्राच्या बाहेर कोणकोणते भागवत धर्माशी साम्य असणारे संप्रदाय होते याची थोडीशी सविस्तर माहिती द्यावी. आपला भारत हा प्राचीन काळापासून अनेक विचारांचा देश आहे, अनेक धर्माचा देश आहे, अनेक पंथाचा देश आहे, अनेक संप्रदायाचा देश आहे. या ठिकाणी सुरुवात सिंधू संस्कृतीपासून होते, पण सिंधू संस्कृतीच्या लिपीचा आपल्याला उलगडा अजूनही झालेला नाही. केवळ सापडलेल्या अवशेषावरून आपण काही तर्क बांधले आणि सिंधू संस्कृतीमध्ये आपल्याला एक रुद्राची मूर्ती सापडलेली आहे. त्या रुद्रावरूनच पुढे आर्य संस्कृतीमध्ये म्हणजे वेद वाङ्मयामध्ये शिव ही संकल्पना प्रगत झाली आणि म्हणून आपल्याकडे पहिल्यांदा शैव संप्रदाय निर्माण झाला. शैव संप्रदायानंतर आपल्याकडे वैष्णव संप्रदायाची निर्मिती झाली आणि या दोन संप्रदायाचे अनेक उपसंप्रदाय निर्माण झाले आणि बुद्धाच्या आणि महावीर जैनांच्या समकालीन हा भागवत विचार ह्या उपनिषदातून वेदातून पुढे आलेला आहे आणि तोच भागवत संप्रदाय. त्याच्या अगोदर आपल्याकडे नाथ संप्रदाय नावाचा एक संप्रदाय होता, त्यानंतर आळवार संप्रदाय होता, नायनार संप्रदाय होता, लक्ष्मी संप्रदाय होता, दत्त संप्रदाय होता, असे अनेक संप्रदाय या ठिकाणी होते. खऱ्या अर्थानं पाहिलं तर संत ज्ञानेश्वर हे नाथ संप्रदायाचे, संत एकनाथ हे दत्त संप्रदायाचे आणि मग यांनी हा संप्रदाय त्याग करून वारकरी संप्रदाय किंवा हा भागवत संप्रदाय का निर्माण केला असावा असा प्रश्न आपल्या मनात आल्या वाचून राहत नाही, तो येतो. तर अशा ह्या संप्रदायांच्या विचारांचा कोलाहल होता. नेमका विचार काय द्यावा या समाजाला हा संतांनी प्रामुख्याने विचार केला. हा ज्ञानेश्वरांनी केला, हा नामदेवाने केला आणि त्यावेळी जे नामदेवाचे ज्ञानेश्वरांचे समकालीन जे संत होते त्यामध्ये सावतामाळी होता, सेना न्हावी होता, चोखा मेळा होता, संत जनाबाई होत्या आणि थोड्याफार फरकानं संत कान्होपात्रा देखील त्यांच्या समकालीन आहेत. आणि या सर्वांनी मिळून ह्या संप्रदायाला एक एकीचं किंवा आधुनिक विचाराचं एक तत्वज्ञान सुद्धा दिलेलं आहे आणि लोकमानसामध्ये त्यांनी विठ्ठलाची भक्ती, पांडुरंगाची भक्ती रुजवून ह्या भक्ती आणि ज्ञान आणि कर्म यांचा समन्वय साधून मानवानं, मनुष्यानं, जीवमात्रानं आपलं आयुष्य कसं सुखकर करून घ्यावं याचा उपदेश दिलेला संप्रदाय म्हणजे हा वारकरी संप्रदाय आहे. सर, आता नाथ संप्रदाय, शैव संप्रदाय आणि वैष्णव संप्रदाय हे पूर्वीचे होते म्हणतात, याची थोडी सविस्तर माहिती सांगितली तर बरं होईल. या तिन्ही संप्रदायामध्ये काय फरक होता किंवा काय साम्य होतं हे थोडंसं सविस्तर सांगावं. आपल्याकडे सर्वात प्राचीन जो संप्रदाय आहे तो शैव संप्रदाय आहे आणि ह्या शैव संप्रदायाची मूळ बीजे जी आहेत ती सिंधू संस्कृतीमध्ये आहे. सिंधू संस्कृतीमध्ये रुद्राची एक मूर्ती आपणाला सापडलेली आहे आणि त्याचाच विस्तार वेदामध्ये झालेला आहे. वेदामध्ये शंकरावर, शैवावर, शिवावर आणि रुद्रावर रुद्र सुक्तच आहेत आणि त्यातून त्यालाच पूर्ण ब्रह्म म्हटलेलं आहे, त्यालाच ईश्वर म्हटलेलं आहे,
त्या शैव संप्रदायातील शिवालाच तोच या सृष्टीचा कर्ता आहे, तोच या सृष्टीचा पालन करता आहे, तोच या सृष्टीचा निर्माता आहे आणि शिव हा या सृष्टीचा विनाशक सुद्धा आहे, नाश करता सुद्धा आहे, लय करता सुद्धा आहे. ही संकल्पना वेदांपासून आलेली आहे. आणि म्हणून शंकराला रौद्र रूप धारण करणारा, रुद्राने जे म्हटलेलं आहे आणि त्याला शरण गेलेले आहे. या शरणांगती पोटी शिवाची पूजा आपल्या देशामध्ये वेदकालांपासून अस्तित्वात आहे. ह्या शिव संप्रदायाचे अनेक उपसंप्रदाय निर्माण झाले. त्यात कापालिक आहे, शाक्त पंथ आहे, आणखीन लक्ष्मी पंथ आहे, पार्वतीचा नावाने पंथ आहेत. असे अनेक उपपंथ शैव संप्रदायाचे सुद्धा उपपंथ आहेत. वेद काळामध्ये काय होतं, विष्णू संप्रदाय किंवा वैष्णव संप्रदाय इतका नावारूपाला आलेला नव्हता. विष्णूपेक्षाही त्यावेळेला हा शिव संप्रदाय, शंकर शिव हे मोठे गणलेले आहे. इंद्राला मोठं स्थान दिलेलं आहे वेदांमध्ये, पण विष्णू गौण स्थान धारण करतो. पण पुढे कालोघात विष्णू सूक्त आहे वेदांमध्ये आणि त्या विष्णू सूक्ताला महत्व प्राप्त झालं आणि वैष्णव संप्रदाय अस्तित्वात आले. आणि ह्या वैष्णव संप्रदायातूनच मग विष्णूचे 10 अवतार अस्तित्वात आले. त्यामध्येच हा विठ्ठल किंवा हा श्रीकृष्ण हा विष्णूचाच अवतार आपण मानतो. ह्या 2 संप्रदायाव्यतिरिक्त प्राचीन संप्रदाय जर आपण पाहिलं तर नाथ संप्रदाय, आणि ह्या नाथ संप्रदायाचा संस्थापक होता मच्छिंद्रनाथ. जरी मच्छिंद्रनाथानं हा सुद्धा शैव संप्रदायाचाच एक उपसंप्रदाय होता. आदिनाथ गुरु सकळ सिद्धांचा मच्छिंद्र तयाचा मुख्य शिष्य, मच्छिंद्राने बोध गोरक्षाशी केला, गोरक्ष ओळला गहिने प्रती, गहिने प्रसाद निवृत्ती दातार, ज्ञानदेवे सार चोजविले, अशा अर्थाचा एक आपल्या वारकरी संप्रदायामध्ये अभंग आहे. म्हणजे ज्ञानदेव कोणत्या संप्रदायाचे होते तर ते नाथ संप्रदायाचे होते. आणि हा नाथ संप्रदायाचा उपदेश गहिनीनाथाने निवृत्तीनाथांना केला, निवृत्तीनाथाने ज्ञानदेवांना केला. हा नाथ संप्रदाय ही अस्तित्वात. महाराष्ट्रात याचा प्रचार आणि प्रसार गोरक्षनाथाने फार मोठ्या प्रमाणामध्ये केला. परंतु हा नाथ संप्रदाय कशावर भर देत होता तर त्याचा भर होता योग आणि कुंडलिनी जागृती. त्यांचा एक सिद्धांत होता की पिंडी ते ब्रह्मांडी आणि ब्रह्मांडी ते पिंडी. जे ब्रह्मांडामध्ये आहे, जे दिसतंय ते सर्व मानवाच्या पिंडामध्ये आहे, शरीरामध्ये आहे, आणि जे शरीरामध्ये आहे ते सर्व पिंडामध्ये आहे. शरीरातील ऊर्जा, शरीरातील शक्ती, शरीरातील जी ईश्वरीय शक्ती आहे ती कुंडलिनी जागृत करून ती बाहेर काढायची आणि वैश्विक शक्तीशी तिचं मिलन घडवून आणायचं, असा मुख्य सिद्धांत याचा नाथ संप्रदायाचा होता. आणि हे अनेक, याच्या व्यतिरिक्त अनेक खूप उपपंथ होते. वारकरी संप्रदाय आपल्याकडे अस्तित्वात येण्यापूर्वी इथं सुफी संप्रदाय सुद्धा आलेला होता. वारकरी संप्रदाय अस्तित्वात येण्यापूर्वी या आपल्या देशामध्ये ख्रिश्चनांचा धर्म सुद्धा अस्तित्वात आलेला होता. म्हणजे त्याचाही इथं भारतामध्ये प्रचार प्रसार झालेला होता. म्हणजे अनेक विचारांचं या ठिकाणी काहूर माजलेलं होतं. नाना पंथ होते आणि लोकांना कोणत्या एका विशिष्ट दिशेने, कोणत्या एका ठराविक मार्गाने जावं हे कळेन असं झालं होतं. आणि यास्तव ज्ञानेश्वरांनी, संत नामदेवांनी आणि तत्कालीन संतांनी विचार करून असा एकच एक धर्म म्हणजे भागवत धर्म, वारकरी संप्रदाय किंवा माळकरी संप्रदाय हा या ठिकाणी अस्तित्वात आणला. आणि त्याचा आराध्य दैवत हे आपल्या पंढरपूरचा पांडुरंग विठ्ठल हे त्यांनी तयार केलं. आता वारकरी संप्रदाय ज्या वेळेला
सुरुवात झाली किंवा इथं जन्माला आला त्यावेळेला म्हणजे ज्ञानदेव रचिला पाया, तुका झाला शे कळस, म्हणजे ज्ञानदेवापासून तुकाराम महाराजांपर्यंत जे जे काही संत झाले ते या भागवत धर्माशी किंवा वारकरी संप्रदायाशी उभारणी जडजडणी त्यांचा मोठा वाटा आहे. मग हे त्यांनी त्या बरोबर ज्ञानदेवाच्या बरोबर आणखी कोण कोण संत होते का ज्ञानदेवांनी सुरुवात केली, त्यांच्या समकालीन संत हे थोडं सविस्तर सांगितलं तर बरं होईल. आपल्याकडे संत बहिणाबाई नावाचे थोर शिवूरच्या संत होऊन गेल्या. त्या संत तुकाराम महाराजांच्या शिष्या होत्या. परंतु सातारा जिल्ह्यामध्ये जे एक वडगाव नावाचं गाव आहे त्याला आपण जयराम स्वामीचं वडगाव म्हणतो. त्या जयराम स्वामीच्या वडगावामध्ये राहत होत्या आणि दररोज जयराम स्वामीच्या कीर्तनाला जात होत्या, भजनाला जात होत्या. आणि तिथं त्यांना कळलं की संत तुकाराम नावाची एक व्यक्ती देहूमध्ये राहत आहे आणि त्यांचे विचार हे फार बंडखोर आहेत किंवा अतिशय क्रांतिकारक आहेत. आणि म्हणून त्या ठिकाणी संत तुकाराम महाराजांकडे गेल्या आणि त्यांनी वारकरी संप्रदायावर एक अभंग रचना केलेली आहे की त्या म्हणतात, ज्ञानदेवे रचिला पाया उभारले देवालया, नामा तयाचा किंकर त्याने केला हा विस्तार, जनार्दन एकनाथ खांब दिला भागवत, तुका झालासे कळस भजन करा सावकाश, निरूपण आले ओझा बहिणाई फडकविते ध्वजा. आता बहिणाबाईच्या अभंगातून हा वारकरी संप्रदाय, ही पंढरपूरची यात्रा, पंढरपूरला होणारा हा संतांचा मेळावा हा अस्तित्वात कसा आला, तर याचा पाया कुणी रचला, तर बहिणाबाईंच्या मते ज्ञानदेवाने रचलेला आहे. आणि ज्ञानदेवाने हे देवालयच उभा केलेला आहे. परंतु ज्ञानदेवाच्या समकालीन अनेक संत होऊन गेलेले आहेत. ज्ञानदेवाशी चारीही भावंड संत होते. निवृत्तीनाथ, सोपान काका आणि मुक्ताबाई ही ज्ञानेश्वरांची भावंड आणि ही ज्ञानेश्वरांच्या समकालीनच होती. आणि त्यांचा सुद्धा हा वारकरी संप्रदाय, हा भागवत संप्रदाय अस्तित्वात येण्यासाठी तेवढाच सिंहाचा वाटा आहे. त्यानंतर आपल्या पंढरपूरलाच राहणारे संत नामदेव, पंढरपुरामध्येच वास्तव्यास असणारे संत चोखा महाराज, चोखा मेळा म्हणून आपण त्यांना ओळखतो. नामदेवाबरोबर नामदेवाच्या घरातच धुनी भांडी करणारी, झाडून लोटून काढणारी संत जनाबाई, की जिनं नामदेवालाही आपल्या कडेवर घेतलं, काखेला घेतलेला आहे, त्याला दूध पाजलेलं आहे, ती जनाबाई सुद्धा ज्ञानदेवाच्या समकालीन होती. मध्य प्रदेशातून येत असणारे वारीला संत सेना महाराज, सेना न्हावी हे सुद्धा ज्ञानेश्वरांच्या समकालीन होते. आपल्या आरण भेंडीचे संत सावता माळी हे सुद्धा ज्ञानेश्वरांचे समकालीन होते. आणि या सर्व समकालीन संतांमध्ये मंगळवेढ्याच्या संत कान्होपात्रा सुद्धा थोड्याशा अंतरानं पण ज्ञानदेवाला त्या समकालीनच होत्या. आणि या संतांनी आपण सांगितल्याप्रमाणे की हा जो वैचारिक गोंधळ महाराष्ट्रामध्ये आहे आणि हा समाज एक व्हावा, या एकसंघता याच्यामध्ये निर्माण व्हावी, आणि म्हणून ह्या सर्व संतांनी प्रयत्न केलेले आहेत. त्यांचे सर्वांनी आपले कष्ट आपल्या आपल्या परीनं उचललेले आहेत. परंतु ज्ञानेश्वरानेच पाया रचला असं का म्हटलंय बहिणाबाईंनी, तर त्याचं एक कारण असं आहे की संत ज्ञानदेवाने या वारकरी संप्रदायाला एक वैचारिक बैठक प्राप्त करून दिली. त्याने ज्ञानेश्वरी लिहिली. ज्ञानेश्वरी काय आहे, तर भगवद्गीतेवरचं ते एक भाष्य आहे, भगवद्गीतेवरची ती एक टीका आहे. आणि वारकरी संप्रदायाला भगवद्गीतेचे टीका म्हणजे हे ज्ञानेश्वरी ही वैचारिक बैठक प्राप्त करून दिली. आणि भगवद्गीतेमध्ये काय आहे, ज्ञानेश्वरीमध्ये काय आहे, तर त्यामध्ये 3 योग प्रमुख आहे. पहिला कर्मयोग, ज्ञानयोग आणि भक्तियोग.
आणि माणसानं जीवनामध्ये दुःखाचा नाश करून जगायचा असेल, आनंदानं जगायचं असेल आणि ईश्वर भक्तीत जगायचं असेल तर ह्या 3 योगांचा आधार घेतला पाहिजे. तो कसा घ्यायचा, त्याचा मोठे दाखले देऊन, त्याचे दृष्टांत देऊन ज्ञानेश्वरांनी ज्ञानेश्वरीमध्ये सांगितलेलं आहे. यानंतर नामदेवानी काय केलं तर या संप्रदायाचा विस्तार व्हावा, हा संप्रदाय भारतभर पसरावा म्हणून त्यांनी इतर संतांना बरोबर घेतलं, ज्ञानेश्वरांना बरोबर घेतलं आणि भारत भ्रमण केलं. ते उत्तर भारतात सर्वत्र फिरले, ते राजस्थानमध्ये गेले, ते बंगालमध्ये गेले आणि त्या ठिकाणी जाऊन तिथल्या भाषेमध्ये त्यांनी या भागवत धर्माचा प्रचार आणि प्रसार केला. तसं नामदेवांना हिंदीतलं आद्यकवी म्हटलं जात. त्यांचे अभंग आपल्या शीख धर्माच्या गुरुग्रंथ साहेबामध्ये समाविष्ट केलेले आहेत आणि त्यामुळं या सर्वांचं योगदान, ह्या सर्व समकालीन संतांचं योगदान हा वारकरी संप्रदायांचा पाया रचण्यामध्ये आहे. आता पाया रचला, परंतु त्याला वैचारिकता कोणी दिली तर हे दत्त संप्रदायातून आलेल्या संत एकनाथांनी. एकनाथ हे संत जनार्दन स्वामींचे शिष्य होते. एका जनार्दनी शरण असं आपण अभंगामध्ये, भारुडामध्ये, त्यांच्या पोथीमध्ये शेवटचं वाक्यच येतं की एका जनार्दनी शरण. तर जनार्दन स्वामींनी आणि संत एकनाथांनी त्याला वैचारिक बैठक दिली, समतेची बैठक दिली, की पूर्वीच्याही संतांनी दिली होती आणि त्याचा विस्तार, अधिक विस्तार हा जनार्दन स्वामींनी आणि एकनाथांनी केला. आणि वारकरी संप्रदाय हा वेदांच्या विचाराहून, उपनिषदांच्या विचाराहून भागवत विचाराकडे कसा, म्हणजे पुरोगामी विचाराकडे कसा झुकला, त्यानं समतेची शिकवण कशी दिली, त्याच्यामध्ये योग, याग, यज्ञ, कर्मकांड, थोथांड कसलेही याला जागाच नाही. या सर्वांमध्ये मुख्य कळस कुणी रचला असेल, कळस कुणी बांधला असेल तर तो संत तुकाराम महाराजांनी. आणि संत तुकारामाची शिष्या म्हणजे जिने हा अभंग रचना केलेली आहे संत बहिणाबाई, ही म्हणते की मी ह्या मंदिरावरची, ह्या वारकरी संप्रदाय जर एक मंदिर मानलं तर त्याच्यावरची मी फक्त ध्वज आहे, मी फक्त ध्वज आहे, अशी याची एक कल्पना बहिणाबाईंनी आपल्या समोर मांडली. आपण माऊलींचा जर हरिपाठाचा विचार केला तर हरिपाठामध्ये सरळ सरळ माऊलींनी सांगितले की योग यागविधी येणे नव्हे सिद्धी, वायाची उपाधी दंभधर्म. म्हणजे योगाची माऊलीला मानलं जातं. तरी पण माऊली म्हणतात की योग आपल्या सर्वसामान्य माणसाच्या कामाचे नाही. याग म्हणजे यज्ञ. आज हिंदू संप्रदायामध्ये, हिंदू धर्मामध्ये यज्ञाला अगदी प्रमाण मानले, म्हणजे पवित्र मानले. पण माऊली सांगतायत का हे की याग पण काही कामाचं नाही, हे दंभधर्म आहे. हे थोडं काय जरा सविस्तर समजून सांगा. भारतीय विकासाची, वैचारिक विकासाची सुरुवात ही वेदांपासून होती. वेदांमध्ये काय आहेत? सुक्त आहेत, ब्राह्मण्य आहेत, आरण्यके आहेत, हे वेदाचेच भाग आहेत. आणि हा वेदकाळ चालू असताना अथर्व वेदामध्ये यज्ञाबद्दलची माहिती येते. आणि ज्या वेळेला ईश्वर संकल्पना अस्तित्वात आली, देव ही संकल्पना अस्तित्वात आली, त्या वेळेला त्या देवाला आपलंसं करण्यासाठी, आपल्या मनातील इप्सित जे आहे, आपल्याला जे हवं आहे ते साध्य करायचं असेल तर ईश्वराची आपल्यावर कृपा व्हायला पाहिजे. मग कृपा होण्यासाठी काय करा तर यज्ञ करा. आणि त्या वेद संस्कृतीमध्येच अग्नी सुक्त म्हणून आहे. अग्नीला ईश्वराचं मूक मानलेलं, तोंड मानलं. आणि मग त्या अग्नीला जे अर्पण करू ते ईश्वराप्रत जातं, अशी ही संकल्पना आहे. आणि म्हणून यज्ञ करणे म्हणजे अग्नी प्रज्वलित करणे आणि त्याच्यामध्ये बळी देणे
त्याच्यामध्ये आहुती देणं, अर्पण करणं अशी एक संस्कृती या धर्मामध्ये अस्तित्वात आली. परंतु ती फार पूजनीय होती, वंदनीय होती आणि ती फार स्वीकारार्ह होती अशातला भाग नव्हता. याच संस्कृतीला विरोध म्हणून जैन धर्माचा उगम झाला. याच संस्कृतीला विरोध म्हणून बुद्धाचा उदय झाला आणि याच संस्कृतीला विरोध म्हणून चार्वाक सारखा संप्रदाय सुद्धा जो अजित केशकंबलीने अस्तित्वात आणला त्यांनीही ह्या यज्ञयागाला विरोध केला. आणि यज्ञ याग हे बुद्धीच्या कसोटीवर कुठेही टिकत नाही. जे प्रमाणच नाही की निश्चित बाबा मी ह्या यज्ञामध्ये यव, तूप, तीळ, तांदूळ अर्पण केलं तर अमक्या अमक्या अवधीनंतर, कालावधीनंतर हे घडेल, असं याला तर्काचं अधिष्ठान नव्हतं. आणि हे संतांनी ओळखलं, हे विचारवंतांनी ओळखलं आणि म्हणून यज्ञ संस्कृती हिला कधीही या देशामध्ये आदराचं, श्रद्धेचं, भक्तीचं स्थान मिळालंच नाही आणि ते ज्ञानदेवानेही दिलं नाही. नाथ संप्रदायातून उगम पावलेले किंवा उदयास आलेले संत ज्ञानेश्वर हे यज्ञाच्या या विचाराच्या विरोधातच होते आणि म्हणून ते म्हणतात की योगायोग विधी येणे नो हे सिद्धी, वायाची उपाधी दंभ धर्म. जे दंभ जो आहे, अहंकार जो आहे, तो या ठिकाणी आपण नष्ट केला पाहिजे. सुखाच्या शोधार्थ ज्या वेळेला आपण निघू त्यावेळेला मी सुख हवा आहे, मग मी सुखाची निर्मिती करू इच्छितो, मला सुख हवा आहे, त्यातला मी जो आहे किंवा मला जो हा शब्द येतो तो अहंकाराशी निगडीत आहे. आणि हवा आहे हा शब्द जेव्हा येतो तेव्हा त्यातून इच्छाशक्तीची निर्मिती होती, डिझायर आपण त्याला म्हणतो. आणि म्हणून अहंकाराचा नाश करा, इच्छा म्हणजे वासना ह्या सोडा, म्हणजे तुम्हाला सुखाची प्राप्ती होईल. आणि म्हणून ज्ञानेश्वरांनी ते वाक्य विचारलेलं आहे की योगायोग विधी येणे नो ही सिद्धी, वायाची उपाधी दंभधर्म. वारकरी संप्रदायातील सर्व संतांनी एकच सांगितलं की आपलं कर्म करत असताना किंवा सांसारिक जीवन जगत असताना हाताने टाळी आणि मुखाने नाम हे घेत फक्त करा, तुमचा सर्व उद्धार होईल. म्हणजे हे काय नेमकं? म्हणजे भक्तीच्या ज्या अनेक किचकट वाटा अनेक उपसंप्रदायांनी निर्माण केलेल्या होत्या, संप्रदायाने निर्माण केल्या होत्या, त्यांना आपल्या संतांनी फाटा दिलेला आहे. आणि भक्ती कशी साधी, सरळ आणि लोकांना ती करता येण्यासारखी आहे. लोकांना नामजप करता येईल. नामजपातून काय होईल? त्याचं ध्यान वाढेल, मन एकाग्र होईल. आणि मन एकाग्र करणं म्हणजे मन शांत करणं. आणि सुखाच्या आणि दुःखाच्या लाटा ह्या कुठं उसळतात, कुठं जन्माला येतात? तर त्या मानवी मनात जन्माला येतात. मग त्या मानवी मनामध्ये अनेक विचार, अनेक लाटा ज्या जन्माला येतात, त्यांना जर रोखायचं असेल, थांबवायचं असेल तर संतांना वाटलं की यांना एकाच गोष्टीवर जर नाम, ईश्वर, त्याचं नाव, त्याचं भजन याच्यामध्ये जर तो गुंतला तर दुःखाच्या लाटा त्याच्या मनामध्ये निर्माण होणार नाही. आणि हाताने टाळी, त्या टाळीच्या याला योगाचा किंवा नाथ संप्रदायाचा पार्श्वभूमी आहे. नाथ संप्रदायाची पार्श्वभूमी आहे की त्याच्यामध्ये जे पॉइंट आहे, हाताने टाळी वाजवल्यानंतर जे शरीराची हालचाल होईल, शरीरातील रक्ताभिसरण होईल, असं वैज्ञानिक त्याला कारण आहे. आणि ते गुरु गोरक्षनाथांनी सांगितलेलं पण आहे. तर या कारणास्तव त्यांनी साधी भक्ती, पांडुरंगाचा वारकरी संप्रदाय काय म्हणतो? तुम्ही फक्त पांडुरंगाचं नाव घ्या, हाताने टाळी वाजवा, तुमचं दैनिक कर्म जे आहे किंवा तुमचं जे आचरण आहे ते स्वच्छ ठेवा, निर्मळ ठेवा, काम करा. म्हणजे कर्मयोग सांगितलेला आहे, भक्तियोग ही सांगितलेला आहे. आणि त्या
आधारित ज्ञानयोग सांगितलेला आहे. संत नामदेवांचा एक अभंग आहे की नाथू कीर्तनाचे रंगी ज्ञान दीप लावून दे. ज्ञान कशाचं? तर ज्ञान हे कर्माचरण करण्याचं, कर्माच्या मार्गाने जीवन व्यतीत करण्याचं आणि कर्मानं ईश्वर प्राप्त करून घेण्याचं ज्ञान म्हणजे ज्ञान. आता खरं तर वारकरी संप्रदायाची सुरुवात झाली म्हणजे ज्ञानेश्वर महाराजांच्या समकालीन लोकांची, त्या लोकांना काही राजाश्रय लाभला का काय, किंवा राजाश्रय लाभला असेल तर तो कसा काय? या लोकांना फक्त लोकजागृती करत करतच हा संप्रदाय वाढवावा लागला. इतिहास राजाश्रयाबद्दल बोलायला तयार नाही. संत ज्ञानेश्वरांना, संत नामदेवांना, संत चोखामेळांना फार मोठ्या प्रमाणामध्ये एखाद्या राजाने जवळचे, एखाद्या राजानं हृदयाशी धरलं आणि तुम्ही जे आरंभलेलं कार्य आहे त्याला मी मदत करीन असं कुठेही आश्वासित केलेलं इतिहासामध्ये उदाहरण सापडत. परंतु हे संत सुज्ञ याने प्रजेमध्ये असणारा उच्च भाव स्वतःच्या डोळ्यांनी पाहिलेला, वर्णश्रेष्ठत्व याने अनुभवलेलं होतं. समाजामध्ये असणाऱ्या अनेक संप्रदायांचे विचार आणि त्या विचारातून माजलेली कर्मकांड, त्या विचारातून जो घाण दर्प सुटलेला होता महाराष्ट्रामध्ये तो त्याने ओळखला. आणि जर मग आपल्याला हा समाज एकसंघ ठेवायचा असेल तर हे सगळे संप्रदाय मोडीत काढून एक संप्रदाय या ठिकाणी असणं हे नित्य गरजेचं आहे. आणि याचा विचार करून ज्ञानदेवाने नाथ संप्रदाय दिला. आपला वारकरी संप्रदायाची ध्वजा या ठिकाणी किंवा पाया या ठिकाणी रोवला आणि त्यामुळे यांना राजाश्रय मिळालं नाही आणि भारत भ्रमण केलं, महाराष्ट्र भ्रमण केलं, हे गावोगावी गेले आणि त्या ठिकाणी यांनी प्रथम स्वतःला सिद्ध केलं. यांच्या सुद्धा लोकांनी परीक्षा घेतल्या. आपण पैठणची ज्ञानेश्वर महाराजांची कथा सर्वजण ओळखतो, जाणतो आणि त्या ठिकाणी प्रथम यांनी स्वतःला सिद्ध केलं. आम्ही कोण आहोत, आमच्यात ती पात्रता आहे का, योग्यता आहे का? मग लोकांनी यांच्यावर विश्वास ठेवला आणि लोकजागृती यांनी हा समाज घडवला, हा वारकरी संप्रदाय घडवला. आज आपण बऱ्यापैकी आपल्या प्रेक्षकांना माहिती देण्याचा प्रयत्न केला, कारण ही काही एका दिवसामध्ये एका भागामध्ये होणार नाही आणि आम्हाला ही अशीच सुंदर माहिती अनेक भागामध्ये आपल्याला ती घ्यावी लागणार आहे. आणि सर, आम्हाला ती आमच्या प्रेक्षकांना तुम्ही द्यावी. आज आपण इथंच थांबू आणि उद्या दुसऱ्या भागाला सुरुवात करू. रामकृष्ण हरी.